शासनाने पेसा भरतीवर जो स्टे आणलाय त्याच्या विरोधात हर्सुल भागातील आदिवासी बांधवांनी तीव्र आंदोलन सुरू केले असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। पेसा अंतर्गत शिक्षक भरती झाली, यात पात्रधारकांना नियुक्तीपत्रे देऊनही शासनाने ही भरतीच रद्द केल्याने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहे। पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी तसेच सदरची भरती तात्काळ करण्यात यावी यासाठी 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून संपूर्ण राज्यभरात आदिवासी बांधवांकडून आंदोलन केले जात आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अन्य आंदोलन सुरूच राहील असा निर्धार यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आला आहे। शासनाने पेसा भरतीबद्दल जो स्टे आणलेला आहे त्या स्टेच्या विरोधात आमचं हे कालपासून चक्काजाम आंदोलन चालू आहे। कालपासून जवळपास मोठ्या संख्येने हर्सुल भागातील सगळे आदिवासी लोक या इथे रस्त्यावरती येऊन चक्काजाम आंदोलन करत आहे। 17 वर्गातील जी विविध पदं शासनाने परीक्षा घेऊन भरली होती, काही उमेदवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आली होती, परंतु ते नियुक्तीपत्र देऊन देखील त्यांची भरती रद्द करण्यात आलेली आहे। त्या भरतीच्या विरोधात आम्ही इथे रस्त्यावरती बसलेलो आहोत आणि ही भरती तात्काळ करण्यात यावी, त्याचबरोबर पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सगळे हर्सुलवासी, हर्सुल परिसरातील सगळे आदिवासी बांधव इथे आज हा दुसऱ्या दिवशी चक्काजाम आंदोलन कायम करत आहोत। जी आंदोलनं चालू आहेत, नाशिकमध्ये पण अशाच प्रकारचं आंदोलन चालू आहे। बाकी महाराष्ट्रातून त्याला सपोर्ट मिळतो का तुम्हाला? सध्या हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरच पेटलेलं आहे। जवळपास 12-13 जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचे पडसाद तुम्ही बघत असाल। आज दुसऱ्या दिवशी आमच्या सुरगाणा असेल, पेठ असेल, त्र्यंबकेश्वर तालुका असेल किंवा आदिवासी जेवढे पण जिल्हे आहेत ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन किंवा रास्ता रोको करून या पेसा कायद्याची आणि पेसा संवर्गातील भरतीची पदं तात्काळ भरण्यात यावी यासाठी सगळीकडेच महाराष्ट्रभर या आंदोलनात चांगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आम्हाला। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? शासनाने या पेसा संवर्गातील जी पदं भरती रखडवलेली आहे ती तात्काळ ॲडव्होकेट जनरल मार्फत कोर्टात बाजू मांडून तात्काळ अंमलबजावणी करून तात्काळ त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना रुजू करून घेण्यात आलं पाहिजे आणि जे रिक्त पद आहेत त्यांची तात्काळ भरती नवीन काढण्यात आली पाहिजे, हीच आमची शासनाकडे मागणी आहे। पेसा भरती झालीच पाहिजे, पेसा भरती झालीच पाहिजे। कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही। नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक।